सगळं आता भांडी जरा खूप इकडे तिकडे झालेले आहेत, हे पण लावून घ्यायचं आहे. हे डब्यांचे इकडचे कप्पेही थोडेसे साफसफाई करायचे आहेत. शौर्याचं इकडे हे टेबल आहे, याच्यावरही बराच पसारा झाला आहे. सो आज सगळंच आवरायचं आहे आणि सगळं झाल्यानंतर परत आणि मी क्लिनिंग करतानाही दाखवते तुम्हाला. शिवाय आता असाही सगळा पसारा काढला आहे. तर जिरा भात करण्याचं नियोजन आहे, त्यामुळे बिर्याणीचे तांदूळ धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ निथळून ठेवलेलं आहे बाजूला. आता फोडणीची पण तयारी आणि तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी आता टाकणार आहे ते पहा. आता इथे कढीपत्ता आहे, जिरं पण आहे, थोडंसं दालचिनी टाकलेली आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता आहे, थोडेसे वेलची टाकली आहे, लवंग टाकली आहे आणि खूप सारं जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. आणि आता तांदूळ टाकून छान त्याला भाजून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि पाणी. आणि मग आपल्या नेहमीप्रमाणे याच्यामध्ये छान मीडियम गॅसवर शिट्ट्या काढणार आणि मग आपला जिरा भात तयार आहे. आणि आता जिरा भात आहे तर सर्वांचं असं म्हणणं पडलं की आता तू तसंही भांडी वगैरे आता तुझं आवरायला घेणार आहे, सो रोटी कर आणि पनीरची भाजी. म्हणून हे मी रोटीसाठी डो तयार करून ठेवते आणि मी रोटी करताना त्यात गव्हाचं पीठही थोडंसं घेत असते. आता पनीर, कांदा पावडर, थोडेसे टोमॅटो संपलेत, त्याच्यानंतर कसुरी मेथी, थोडेसे जिरे, तीळ, लवंग, त्याच्यानंतर हे फूल, त्याच्यानंतर हिरवी वेलची. इथे पनीरसाठी मी आता मस्त कांदा चिरून घेते आणि कांदा व्यवस्थित चिरून घेणार आहे आणि त्याच्यासाठी अजूनही बरंचसं साहित्य काढलेलं आहे. तर आपण इथे जिरं घेतलेलं आहे थोडंसं, त्याच्यानंतर लवंग, त्याच्यानंतर वेलची, तमालपत्र, त्याच्यामध्ये कांदा हे व्यवस्थित छान कमी गॅसवर जरा भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट पूड त्यात टाकणार आहे. हे सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा छानसं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे. परत आपण जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते काजू तेही टाकून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ते पलीकडच्या गॅसवर बारीक करून ते 15-20 मिनटं शिजवून घेणार आहे. तोपर्यंत मी इकडे रोटीची तयारी केलेली आहे आणि आता रोटी करत आहे. तर हे सर्व आहे ते शौर्याचं उद्योग सुरू आहे, शूटिंग करायचं आहे. असंही तिला मदत करायची होती पण तिला अजून काही करता येत नाही, सो ती करते आहे शूटिंग. आणि पलीकडच्या गॅसवर बघते आपण बारीक गॅसवर तिकडे तो मसाला सगळा आहे पनीर भाजीचा तो शिजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत इकडे आपण मस्तपैकी गरम गरम रोटी करून घेऊयात. आणि रोटी झालेली आहे आणि आता ही रोटी आहे ती आपली तयार आहे. हे बटर आहे ते आम्ही घरीच तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या रोट्याही मी करून घेते व्यवस्थित आणि त्याला छानसं बटर लावल्यामुळे अगदी मऊ छान व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही पाहता. आणि आता पनीरच्या भाजीची तयारी, तो मसाला छान गार झालेला आहे, त्यामुळे तो मसाला मी मिक्सरमधून सगळा बारीक करून घेणार आहे. म्हणजे आपली पनीरसाठीची ग्रेव्ही आहे ती तयार होऊन मिक्सरमधून पेस्ट करून घेतली. आता पुन्हा पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जिरे थोडेसे टाकून ती ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे आणि एकदम बारीक गॅसवर 5 ते 6-7 मिनटं चांगलं ते ग्रेव्ही आहे त्याच्यात शिजवून घेतली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा अजून लाल तीळ आणि चवीनुसार मीठ आहे ते त्याच्यामध्ये मी टाकते आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकजीव सगळं मिश्रण आहे ते करून घेते आणि त्याच्यात पुन्हा गरजेनुसार म्हणजे आपल्याला कितपत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे बघून ती ग्रेव्ही कितपत घट्ट ठेवायची आहे किंवा पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये आता वरून पाणीसुद्धा ॲड करणार आहोत. आणि पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये आपण सगळ्यात शेवट भाजी चांगली शिजून झाली की पनीर आहे, पनीरचे क्यूब्स आणि पनीर त्याच्यामध्ये थोडं पनीरचे क्यूब्स करायचे आहेत आणि काही पनीर किसून त्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे ती ग्रेव्ही आहे ती चांगली मिळून येते. तुम्ही पनीरची भाजी कशा प्रकारे करता? म्हणजे मी तरी त्यात थोडंफार पनीर तरी किसून घालतेच, म्हणजे थोडंसं किती जरी आपण त्याचं
पातळ जरी भाजी करायची म्हटली तरी थोडंसं ते मिक्स होऊन छान भरून अशी भाजी होते ती. त्यामुळे बघा तुम्ही मी तरी याच्यामध्ये एक पनीरचा क्यूब आहे तो किसून घेते आणि त्याच्यानंतर राहिलेले क्यूब्स आहेत ते आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून भाजीमध्ये टाकायचे आणि भाजी पुन्हा एकदा छानशी उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर छानशी गरमागरम पनीरची भाजी, रोटी आणि जिरा राईस हे आजचा मेनू तयार आहे. आणि आपण मस्तपैकी गरमागरम ताट सर्व करूया. हे आहे निरूचं ताट आणि बघा मस्त रोटी आहे, कांदा आहे, पनीरची भाजी आहे आणि जिरा राईस आहे. तुम्ही सगळेजण जेवण करायला या. तिखट लागते का हो? हाँ? छान झाले का? ते हो पण छान. ते हे केलेलं माहिती आहे ना, पनीर सगळं बारीक केलेलं, मसाला पण छान. आता हे सगळ्या मांडणीवरचे आहेत ते डबे खाली घेतलेले आहेत आणि काही डबे आहेत ते मी पुसून घेते आणि काही धुवून ठेवलेले आहेत. प्लास्टिकचे डबे आणि सगळे व्यवस्थित पुन्हा काढून सगळे खाली घेतलेत आणि पुन्हा एकदा स्वच्छ व्यवस्थित पुसून घेते कारण आता दिवाळीसाठी पुन्हा साफसफाई करावीच लागणार आहे. त्यामुळे फक्त पुसून घेते आणि शौर्याही मला मदत करू लागते. शौर्याची बरीचशीच मदत होत आहे मला, प्रत्येक कामातच करत असते. हे असं आम्ही दोघींनी मिळून डबे व्यवस्थित मांडून घेतलेत उंचीप्रमाणे. स्टीलची एक लाईन, जर्मलच्या डब्यांची एक लाईन आणि सगळं छोटं मोठं. त्याच्या आधी खाली पेपर अंतरते म्हणजे थोडंसं नंतर अजून जास्त खराब कढीपाठ होत नाही म्हणून पेपर अंतरून घेते. आणि शौर्याची मध्ये मध्ये बडबड चालली आहे. हे बघा कार्टूनगिरी शौर्याची, एकाच कप्प्यात चक्क झोपली आहे आणि अशी मज्जा मस्ती करतच काम सुरू पण आहे. आणि मग तिला आता लगेचच उठावं लागणार आहे कारण पुढची डब्यांची रांग मांडायची आहे. माझे पुसून डब्बे झालेले आहेत आणि शौर्या परत कामाला लागलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही माया लेकींनी अख्खं किचन आमचं आहे ते आवरलेलं आहे आणि नेऊ सध्या शांत झोपलेला आहे, त्याच्यामुळेच आमच्या घरात दंगा नाही आहे. आणि अशा प्रकारे बघा आता लावून घेतलेलं सगळं. आजचा दिवस हा इतका दगदगीचा होता परंतु स्वयंपाकसुद्धा सकाळचाच आहे तोच करून ठेवलेला आहे. पुन्हा काही आता दिवसभर एवढी कामं केल्यानंतर एनर्जी संध्याकाळी वेगळी राहणार नाही शिल्लक, त्याच्यामुळे सध्या असं काम सुरू झालेलं आहे. फ्रीज मगाशीच स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्याच्यामुळे चकाचक झालेला आहे. तर आता संध्याकाळचे 6:15 वाजलेत जवळपास आणि आज दिवसभर थोडंसं किचनची साफसफाई आणि काय 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 होतं ते थोडंसं डब्बे सगळे साफसफाई केलेली आहे, लावलेलं आहे. काही घासून घेतलेले आहेत, काही फक्त पुसूनच ठेवलेले आहेत. तर आज वेळ होता रविवारचा, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवते. तर चला बघूया किचनची टूर माझ्या कशी आहे ते बघूयात. शौर्या इथे आलेली आहे. हा इकडे गॅलरीचा दरवाजा आहे. हे बघा, हे असं इकडे बाहेर छानसं गॅलरीचा व्ह्यू आहे. निरंजनसाठी तर आम्ही फळी लावली आहे. आता संध्याकाळचे 6:15 वाजतात, मग ते डास जास्त प्रमाणात येतात त्यामुळे आपण लावलेलं बंदच ठेवलं आहे. इथे कायम छत्री अडकवलेली असते दाराला इमर्जन्सीसाठी. त्याच्यानंतर इथे वर लाफ्टवर ही मोठी पातेली आहेत, किटली आहे, माठ आता लागत नाही. इकडे तांबे आणि तांब्यांच्या खाली ताटं ठेवलेली आहेत आणि असं जे लागत नाही ते साहित्य लाफ्टवर ठेवलेलं आहे. आणि हा आहे तो आपला यल शेपमध्ये इकडे किचनचा ओटा आहे, यल शेपमध्ये आहे आणि समोरच आपण बघतोय छान खूप मोठ्या अशा स्पेसियस खिडक्या पण आहेत. तर किचनच्या इकडच्या बाजूचं आपण बघूयात थोडंसं. इथे वर आहे ते तीळ आहे, तिळाचे डबे आहेत, त्याच्यानंतर जिरा आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला मोहरी आहे. इकडे मोहरीचं तेल पण आहे. इकडे पितळेचा गुळाचा डब्बा आहे जो दिसतोय तो. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला सुंठ पावडर आहे. इकडे थोडेसे काही खडे मसाले पण वर मी त्या ह्याच्यामध्ये टोपलीमध्ये ठेवलेले आहेत. इकडे खाली जर त्याच्या बघितलं
तर इथे मी थोडंसं काही डाळी आणि कडधान्य ठेवलेली आहेत भाजीला. इथे काळ्या घेवड्याची डाळ आहे, इथे राजमा आहे, इथे चवळी आहे, इथे अख्खा मसूर आहे, इथे घरीच घरच्या मुगाची डाळ केलेली आहे. इकडे खडे मसाले आणि वर तो माझा खडे मसाल्यांचा डब्बा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला इथे शौर्यासाठी आहे ते किसानचं मँगो जॅम आहे. त्याच्यानंतर इकडे खायचा सोडा आहे, याच्यामध्ये लोणचं आहे, इथे चटणी आहे, ही मीठ आहे, हा मसाल्यांचा डब्बा आहे. तर हे असं हाताला जिथल्या तिथं लगेच लागावं असा उद्देश आहे. त्याच्याच खाली बघाल तर इथे हे सगळे माझे चमचे आणि उलातनं झारा असं हे सगळं मी इथं याच्यात ठेवलेलं आहे. इकडे तेलाचा हा डब्बा आहे, याच्यात 1 लिटरपर्यंत तेल बसतं आणि हे चपातीसाठी झटपट वापरण्यासाठी ह्या छोट्याशा डब्यात इथं तेल ठेवलं आहे. इथेही सेम तसंच आहे, हा तुपाचा मोठा डब्बा भरलेला असतो आणि हे छोटा आहे जेवताना घेण्यासाठी तूप. इकडे कात्री आणि आपलं बटाटे वगैरे सोलायचं हे इन्स्टंट हाताला लागावं असं ठेवलं आहे. त्याच्या मागेच थोडेसे 1-2 औषधांच्या बॉटल्स आणि तेलाचे बॉटल ठेवलेले आहे. इकडे आता हे छोटंसं रॅक आहे, इकडे ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये हा आहे तो इथे भाजलेले शेंगदाणे आहेत, याच्यामध्ये कूट आहे, इथे चहा पावडर आहे, इथे साखर आहे आणि इथे गरम मसाला जो मी घरी बनवते तो इथं ठेवलेला असतो. आणि बाकीचं हाताला लागेल असं साहित्य थोडक्यात इथे रबर लागतात, रबर बँड काही लागतात ते. इथे टूथपिक आहेत, म्हणजे जे काही पटपट लागतं. खालच्या डब्यात बघाल तर हे वाळलेल्या लाल मिरच्या वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे. हे खलबत्त्याचा ठोंबा इथे ठेवलेला आहे, इथे पक्कड इथेच ठेवलेले असतात. काही फळं आता हे एकच राहिले त्याच्यामुळे खाली ठेवले नाही, तर मग इथे प्लेटमध्ये मी सगळं फळं ठेवलेली असतात. इथे चपातीसाठीचं हॉटपॉट आहे, इथे देवाचं तेल इथंच ठेवलेलं आहे. तर त्याच्याच वर बघताय तुम्ही छानशी विंडो पण आहे इथे. आणि त्याच्यानंतर इथे गॅस आहे आपला. आणि हा कांदा आहे जो मी कालच साफ केलेला आहे. थोडासा तो मला अजून स्वच्छ करून ह्याचा मसाला करून ठेवायचा, त्यामुळे मी तो परातीत तसंच ठेवलेला आहे. इकडे भांडी धुतलेली आहेत आणि इकडे खूप मोठी खिडकी आहे. खिडकीतच मी इथे ड्रायफ्रूट कटर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इकडे 3 मिक्सरची भांडी इथंच हाताला पटकन बरी पडतात. इकडे 2 नळ आहेत, एक बोरचं आणि एक आरोसाठीचं. इकडे आरो आहे आणि तिथंच पाणी पिण्यासाठी लगेच ग्लास पण ठेवलेले आहेत. आता इथे ओट्याच्या खालच्या बाजूला इकडे आहेत हे प्लास्टिकच्या बॅग्स सगळ्या ठेवलेल्या आहेत. थोडासा अस्ताव्यस्तच तो कप्पा ठेवलेला आहे मी, जेणेकरून काही हाताला लागलं की तिथे सरकवायसाठी तो कप्पा मी ठेवलेला आहे. त्याच्या खाली आहे ते गव्हाचा स्टीलचा डब्बा आणि त्याच्या बाजूलाच आहे हा ज्वारीचा डब्बा आहे. आणि इकडे मागे सिलेंडर आहे. आणि कालच मी कांद्याची जी पोती होती आपली त्यातले कांदे साफ करून खाली पसरवलेले आहेत. आणि प्लस हे 3 रॅकमध्ये सुद्धा इकडे कांदेच भरलेले आहेत मी, आणि इकडे राहिलेले कांदे या बाजूला ठेवलेले आहेत. आता इकडे खाली जो कप्पा आहे याच्यामध्ये काही डाळी आहेत, त्याच्यानंतर मोठे कप्पे फुटाणे भाजलेले असं हे सगळं खाऊनचे डब्बे ठेवलेले आहेत. निरंजनचा पिठाचा डब्बा आहे, त्याच्याच खाली एक स्टीलची टाकी पण ठेवलेली आहे. त्याच्या बाजूला चटणीची बरणी आहे माझी. इकडे कब्बशीचा बॉक्स आहे, समोर लाल तिखट बनवलेला आहे आणि सगळ्यात समोर तिथं मी कुकर ठेवलेला असतो. आणि आता हे कांदे इथंच पसरवलेले आहेत. मला कांदे ठेवायलाच खूप सारा अडचण होत होती. आणि इकडे बेसिन सिंकचं खालची बाजू आहे, तर तिथं कोपऱ्यात एक पाणी तापवण्याचं भांडं आहे आणि थोडेसे काहीतरी कापड की जे आपल्याला फरशी पुसायला लागतात. तर आरो झाल्यानंतर इथंच लगेचच हा फ्रीज ठेवलेला आहे. फ्रीजच्या वर मिक्सर ठेवलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायला जे काही भाज्या वगैरे लागतात ते बॉक्सेस मी इथंच वर 1-2 रिकामे ठेवलेत. तसे तर मला लागतात बरेचसे, ते इथं खिडकीत तुम्हाला दिसतात, तर मी इकडे असे व्यवस्थित ठेवलेले आहेत. इकडे मध्येच देवघर आहे, तुम्हाला माहिती आहे. देवघराच्या खाली सिलेंडरची रिकामी टाकी आहे, त्याच्या मागच्या बाजूला शेंगांचं लाल हे दिसतंय. हे छोटंसं रॅक एक आहे माझ्याकडे. सगळ्यात वर आहे ते प्लास्टिकचे कंटेनर जे रिकामे आहेत, पण मला मोड आणायला तो डब्बा लागतो. त्याच्यावरचा पण डब्बा आहे ज्याच्यात भाजी किंवा काही शौराला द्यायच्या वेळी हे रिकामे बॉक्सेस आहेत जे फ्रीजमध्ये काही ठेवण्यासाठी. इथं मेजरिंग माझे मेजरमेंटचे कप आहेत, स्पून आहेत. इकडे रिकामी जाळी आहे. इकडे ह्या पूर्ण सेक्शन ताटं, त्याच्यानंतर इथे मी ट्रे ठेवलेला. इकडे तव्यांचा सेक्शन आहे माझ्याकडे, साधा तवा, त्याच्यानंतर निर्लेपचा, लोखंडाचा, असे 4 प्रकारचे तवे आहेत. त्यानंतर प्लेट्स आहेत, ताट आहेत, आपलं कटिंग बोर्ड आहे. आणि मागे हे कप्प्यांची अशी खूप मोठी स्टीलची अशी ताटं आहेत जी कधीतरीच वापरात येतात. त्याच्यानंतर इकडे कप सेक्शन ठेवलेलं आहे, त्याच्याच मागे फुलपात्र आहेत. निरूचा छोटासा गडू पण आहे. इकडे छोट्या प्लेट्स आणि बशी ठेवलेली आहे. त्याच्या खालीही हे सगळे हे ठेवलेले आहेत, स्टीलचे पॉट वगैरे लागतात जे. आणि इकडे
कुकरचे डबे ठेवलेले आहेत. इकडेही सगळे रिकामे कंटेनर आहेत, ज्यावेळी काही मला लागतात त्यावेळी ते यूज करते. हा पातेल्यांचा सेक्शन आहे. इकडे मोठे पातेले, इकडे दुधाचे, इकडे छोटे, आणि इकडे याच्या खाली पण याच्या आतमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ हा 3चा सेट आहे. हे जे पॉट आहेत हे 3चे सेट आहेत. तर इथंच असं आहे, हे 5चा सेट आहे. हे असे एकाखाली एक असे ठेवलेले आहेत. इकडे जर खालच्या कप्प्यात तुम्ही बघितलं तर जर्मलचं पातेलीचा सेट तिकडे आहे, पण तो शक्यतो मी वापरत नाही. कुकर एक आहे, अजून एक कुकर आहे. इकडे स्टीलचं घमेला आहे आणि त्याच्या खाली माझ्या 1 2 3 4 आणि लोखंडाची कढई 5, अशा 5 कढयांचा सेट इथंच ठेवलेला असतो. प्लस सिलेंडर इथे एक घमेलं आणि याच्यावर हे एक मोठं थोडंसं साईजने पातेलं असं ठेवलेलं असतं. इकडे माझं मापटं आहे, दळण करताना मला लागतं. त्याचबरोबर इथं बॅग्स आहेत ज्या हाताशी असाव्यात म्हणून. हो, तो चिमटा आहे, निरंजन दाखवतोय आपल्याला. आणि इकडे हरभऱ्याची डाळ इकडेच ठेवलेली आहे करून. आता हा जो सेक्शन आहे हा पूर्णपणे रिकामा आहे. आजच सगळं साफ केलेलं आहे. तर सगळ्यात वर आहे आणि तो एक प्लास्टिकचा डब्बा, त्याच्यामध्ये सगळं मी उन्हाळी काम ठेवलेलं आहे. त्याच्या बाजूला माझे चटणीचे जे पूड असते ती आहे. त्याच्या बाजूला मिक्सर म्हणते, केकचे भांडे आणि खिसणी ठेवली आहे. त्याच्यावरच आप्पे पात्र आहे. इकडे मोठं इडली पात्र पण ठेवलेलं आहे. रोटेटिंग टेबल आहे, मग केक पण बनवते. त्याच्याच खाली स्टीलचे आणि प्लास्टिकचे काही कंटेनर्स आहेत. याच्यामध्ये पण सगळं मागच्या बाजूला सगळं तळणाचे पदार्थ ठेवले. तिथं काही डाळी आहेत, साबुदाणे असतात, वाटाणा हिरवा आणि पांढरा वाटाणा सुकलेला. त्याच्यानंतर इकडे जिरे आहे, इकडे लाल तिखट आणि इकडे हळद. हे तिन्ही काचेचे जार आहेत. इकडे शौर्याला किंवा निरंजनला खाण्यासाठीचे खजूर ठेवलेले आहेत. इथे शेंगदाणे सोलून ठेवलेले आहेत. इथं तुरडाळ आणि मुगडाळीचा डब्बा आहे. त्याचबरोबर हे जे मोठे डबे आहेत यात देखील किराणा साहित्य आहे सगळं. यात सगळ्या डाळी आहेत. यात हरभरा डाळ अजून 5 किलो करून ठेवलेली आहे. या डब्यामध्ये पापड आहेत आणि याच्यामध्ये आहे ते खोबरं आहे. त्यानंतर इथे खालच्या डब्यात आहे, तर हा डब्बा सध्या रिकामा आहे. याच्यात हा पण रिकामा आहे. याच्या खालच्या याच्यात तांदूळ ठेवलेले आहेत. याच्यामध्ये खाऊचा पदार्थ आहे. सध्या मला मावशीने करून दिलेली करंजी यातच ठेवलेली आहे. याच्यात पण साहित्य असं ह्या स्टीलच्या सगळ्या डब्यांमध्ये मी साहित्य ठेवलं. हे 3 कप्प्याचा टिफिन आहे. इकडे पाण्याचा जार आहे जो मी आता वापरायला काढणार आहे. अगोदर मी तो वापरत नव्हते, पण आता मी तो वापरणार आहे. तर ते झाल्यानंतर आता इकडे खालच्या बाजूला पण इकडे मिठाचा डब्बा आहे. यात मीठ आहे, याच्यात बिर्याणी राईस ठेवलेला आहे, याच्यात साखर आहे. ह्याचंच वेगवेगळे एक पदार्थ किंवा त्याच्यामध्ये मॅगीचे पुडे ठेवलेले आहेत, असं ठेवलेलं आहे. हा सगळ्यात जो डब्बा मोठा आहे हा आणि हा, याच्यामध्ये पण तळणाचेच पदार्थ ठेवलेले आहेत सगळे मिक्स करून. आणि हे बस्कर मी इथंच ठेवलेले आहेत. हे थोडेसे गहू आहेत, मला भरायचेच खरं, पण त्याला वेळ भेटत नाही आहे, त्याच्यामुळे मी ते सध्या तसंच पोतात ठेवलेलं आहे. इकडे आहे ते पाट ठेवलेलं आहे. इथे हे आहे तो शौर्याचा स्टडी टेबल. इकडे स्टडी टेबल आहे आणि हे शौर्याचं कपाट आहे. आता आजच आवरलं आहे खरं तर. यात तिचे काही रंग, इरेझर, शार्पनर या डब्यात ठेवलेले आहेत. तिला जे काही वस्तू पटकन ठेवायची असेल तर यात म्हणजे पसारा होणार नाही. आणि इकडे सॅक ठेवली आहे. तर इथे बघा, इथे या डायरीज आहेत सगळ्या ठेवलेल्या. ॲक्च्युली ह्या माझ्या आहेत काही वापराच्या. इकडे शौर्याचे सगळे बुक्स ठेवलेले आहेत. इकडे तिच्या नोटबुक्स लावलेल्या आहेत इकडे एका बाजूला. त्यानंतर इकडे नोटबुक्स ह्या सगळ्या लावलेल्या आहेत. इकडे रायटिंग पॅड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे रायटिंग पॅड हे माझं आहे. मी 5वीत असल्यापासून हे रायटिंग पॅड वापरते आहे. आणि त्याच्यानंतर मी आता ते शौर्याला सुद्धा दिलेलं आहे. इथे तिची शौर्याचीच मेडिकलची फाईल आहे. इथे काही प्लेट्स आणल्या होत्या आणि इथे शौर्याचे स्कूलचे युनिफॉर्म, सॉक्स आणि तिचे टाय वगैरे किंवा तिचं बेल्ट वगैरे सगळं या सेक्शनमध्ये ठेवलेले आहेत. असं हे तिचं स्कूलसाठीचं हे कबड आहे. किचनमध्ये का ठेवलं असं तुम्हाला वाटत असेल, तर हे किचनमध्ये एवढ्यासाठी ठेवलं आहे की मी इथं ज्यावेळी काम करत असेल त्यावेळी ती इथं अभ्यास करते. म्हणजे मला इथल्या इथं लगेच ती काय अभ्यास करते हे लगेच बघता येतं आणि तिच्यावर लक्ष ठेवता येतं. तर हे शौर्याचं बघा, इथे इंडियाचा मॅप आहे. याच्यामध्ये सगळे आपले राज्य आणि त्यांच्या राजधान्या आहेत. त्याच्यानंतर इथं 1 ते 10 टेबल पाढे आहेत. 1 ते 10, 11 ते 20चे पाढे आहेत आणि इकडे 21 ते 30चे पाढे आहेत. तिला इथल्या इथं बरं पडावं म्हणून पटकन ते चिटकवलेलं आहे. त्याशिवाय इथं स्क्वेअर पण मी तिला लिहून दिलेले आहेत. इकडे क्यूब्स दिलेले आहेत 1 ते 10चे.
आणि 1 ते 100चे प्राईम नंबरसुद्धा मी तिला दिलेले आहेत, ऑड नंबर दिलेले आहेत आणि इवन नंबर. हे तिला पटकन तिथल्या तिथं लगेच कॅप्चर व्हावं म्हणून. आणि इथे कॅलेंडर आहे ठेवलेलं, कॅलेंडरवर सगळ्या नोंदी असतात. प्लस इथे एक एक्स्ट्रा हुक आहे शौर्याचे टाय आणि हेअर बँड्स ठेवण्यासाठी. आणि वर नेहमीची आपली लसणाची माळ. आणि हे अशा प्रकारे ओव्हरलुक मी किचनचं तुम्हाला दाखवते. सगळं ओपन स्पेस आहे. शौर्या पाणी प्यायला गेली आहे. ओपन स्पेस किचन आहे सगळंही. इथे काहीही पॅक नाही आहे किंवा मॉडर्न किचन नाही आहे. आणि हे बघा, हे अशा प्रकारे पूर्ण किचन. समोर तिकडे काय झालं, हळू नाकात गेलं पाणी, हळू पी. तर हे असं बघा, हे संपूर्ण किचन. इकडे डब्यांचं सेक्शन, इकडे पातेली आणि ताटं, आणि इकडे वर्किंग स्टेशन. इथे खाली डबे आहेत आणि इकडे सकाळचा जिरा राईस आणि पनीरची भाजी शिल्लक आहे, त्यामुळे गॅसवर ते तसंच ठेवलेलं आहे. तिकडं हॉटपॉट आहे आणि इकडे सगळ्या डाळी वगैरे लागणारं इन्स्टंट हे असं आहे. आणि हा जो खालचा कप्पा आहे, मी तुम्हाला म्हटलं, इथे मी सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा हातात जे काही एक्स्ट्रा साहित्य असतं ते मी त्या बाजूला पटकन आत ठेवून देते आणि नंतर जेव्हा वेळ असेल कधी त्यावेळी तो मी पसारा आवरत असते. तर हे असं आहे छोटंसं माझं किचन. तर हे अशा प्रकारे किचन आज मी माझं तुम्हाला दाखवलेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे, आभाळ आहे, थोडंसं रिमझिम पाऊस पण बाहेर सुरू आहे, त्यामुळे वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं आहे. तर तुम्हाला माझं किचन कसं वाटलं नक्की 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 सांगा. तर चला, आज एवढंच, कारण सकाळपासून पुष्कळ काम झालेलं आहे आणि खूप कंटाळाही आलेला आहे. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चला, बाय.